म्हणजे त्याला मरू द्या. माळ काढते काय घरचे लोक? कोणी माळ काढत नाही. आणि समजा सोन्याचा गोप राहू द्या, नसन निघत गळा कापते, पण गोप सोबत जाऊ देणार नाही. म्हणजे खरं धन कोणता? पवित्र तुळशीची माळ. कंठी मिळवा तुळशी, व्रत करा एकादशी. मनवा हरीचे दास, तुका म्हणे मज हे असं नाही का? मुलं बाळ सगळं हे कसं हे नाशवंत आहे. पण जोपर्यंत हे सगळं राहणार नाही तोपर्यंत माणसाने असं वाटते का समाधान नाही. असाच असणारा असमाधानी आत्मदेव नावाचा ब्राह्मण नाही का, ज्याच्याजवळ भरपूर असं वैभव आहे, पण वैभवाला मालक नव्हतं. ज्याच्याजवळ कोट्यावधी असे रुपये आहे, पण त्या पैशाला मालक नाही. असा असणारा आत्मदेव नावाचा ब्राह्मण भरपूर आहे, पण आपल्याला एकही मुलगा नाही म्हणून मनाला दुःख वाटलं. डोळ्यामध्ये अश्रू आले. घनघोर अशा अरण्यामध्ये निघून गेला. कोण? आत्मदेव नावाचा ब्राह्मण. उन्हामध्ये गेल्याच्या नंतर फारशी ज्याला तहान लागलेली आहे, तहानेने व्याकुल झालेला जीव कुठं तरी पाणी मिळावं, पोटामध्ये पाण्याचे 2 घूट पडावे विचार करत असा तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावर आला. सुंदर असं निर्मळ पाणी त्या तुंगभद्रा नदीमध्ये वाहत आहे. निर्मळ ज्या नदीचं स्वच्छ आणि सुंदर असं पाणी आहे, त्या नदीच्या तीरावरती ब्राह्मण आलेला आहे. आंजोळी एकत्र केली, पाण्यामध्ये आंजोळी डुबवली, हातामध्ये उदक घेतलं म्हणजे पाणी, आंजोळीमध्ये पाणी घेतलं आणि ब्राह्मण पाणी प्यायला लागला. जितकं पाहिजे होतं तितकं पाणी पेला. दोन्ही हात आपले मस्तकावर ठेवले, ढसाढसा रडू लागला. विचार करते, अरे ज्याच्याजवळ वैभव नाही त्याला पुत्र आहे, ज्याच्याजवळ वैभव आहे पण मला मुलगा नाही. पण मुलगा तर नाही, पण एखादी मुलगी सुद्धा नाही. एखादा पुत्र तरी पाहिजे नाही का? अहो, तुकडोजी महाराजांनी सांगितलेलं आहे, मुलगा जर चांगला निघाला नाही का, तर 42 कुळाचा उद्धार होते. 42 मुलगी जन्माला आली तर 42 कुळाचा, मुलगा जन्माला आला तर 21 कुळाचा नाही का? कारण मुलगी जोपर्यंत आपल्या आई बापाच्या घरी असली तर मायबापाचाही उद्धार करून देते. सासरी गेली तिथलाही उद्धार करून देते. मुलापेक्षा मुलगी बरी दोन्ही कुळाचा उद्धार करी. 42 कुळाचा उद्धार करते नाही का? आणि मुलगा जर चांगला जन्माला आला तर 21 कुळाचा उद्धार होते. 21 कुळाचा. आणि जर समजा व्यसनी निघाला नाही का, चांगला निघाला तर 21 कुळाचा उद्धार होते ना, वाईट निघाला तो एवढेच्या एवढे तो 21 कुळ रिटर्न मागा आणते. तो एवढी ताकद आहे एका पोराला, एवढी ताकद आहे त्याच्यात. तुमचं काही पुण्य काकाजी, दोन्ही पोरं चांगले निघाले. अहो, एका म्हाताऱ्याला 2 मुलं होते. म्हातारी मरून गेली. मोठ्या मुलाने सांगितलं बाप माझ्याकडे पाहिजे नाही, लहान्यानं सांगितलं बाप माझ्याकडे पाहिजे नाही. मग आता यानं कुठं जा? वैभव याचं आणि पोरं काय म्हणते, बाप माझ्याकडे पाहिजे नाही. मग म्हातारी सुखात पडली, लेकाची अगोदर चालली गेली नाही का? म्हातारी सुखात गेली. काही 4-5 सज्जन माणसं बोलावले आणि सांगितलं, का रे बाबा, तू म्हणतो बाप माझ्याकडे पाहिजे नाही, तो लहान म्हणते माझ्याकडे पाहिजे. म्हाताऱ्याने नेमकं जावं कुठं?
एक काम करा म्हणे, 1 महिना मोठ्याकडे म्हातार आणि 1 महिना लाईन्याकडे. एका बापाची वाटणी झाली. वाटणी झाल्याच्या नंतर लहान मुलानं सांगितलं का हो म्हणे काकाजी 30 दिवसाचा 1 महिना होते आणि जर समजा 31 तारीख येऊन गेली तर 1 दिवस म्हातारं कोणाकडे जाईल. केवढी पंचायत आहे आता. 1 दिवस म्हातारं कोणाकडे जाईल. 1 दिवस मग भीक मागून तू आता. एकाच दिवसाचा विचार आहे ना. मला सांगा इतकं मोठं वैभव ज्या मायबापानं मुलाकरिता केलं, त्या मुलाने सांगितलं बापा मला पाहिजे नाही म्हणून तुमचं काही प्रारब्ध वृद्धाश्रम असे भरून गेलेले आहे. अगोदरच्या काळामध्ये बोर्ड राहत होते मातृदेव भव, पितृदेव भव, अतिथी देव भव. आता मायबाप भव हरपलं देव आलं. मायबापाचा व्यव आहे, साऱ्या जगाचाच व्यव आहे. मातृदेव भेव, पितृदेव देव. मायबापाचा घरात मोठा ठेव, यायले वृद्धाश्रमात नेऊन ठेव. यायचा तिकडेच आहे देव जिथं चिवडा